खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय। हा विसर्ग गेल्या काही काळात वाढवण्यात आला आहे, त्यामुळे पुण्याला आता पुराचा धोका आहे। सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आता 45,705 क्युसेक्स इतका वाढवण्यात आला आहे। यामुळे नदीपात्रालगतच्या भागात पाणी शिरण्याचा धोका कायम आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत। या खडकवासला धरणाच्या मधल्या विसर्गाची आणि या वेगावरून आपल्याला अंदाज येईल पाण्याचा की किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून सुरू आहे। पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय। यानंतर एकतानगर, निंबजनगर या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। या परिसरातल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायला प्रशासनाने सुरुवात केली। आर्मीचे जवान भर पावसात नागरिकांना बाहेर काढण्याचं आवाहन करतायत, प्रयत्न करतायत, नागरिकांना विविध प्रकारची मदत करतायत। डेक्कनवरील पुलाच्या वाडीत पाणी शिरलंय। पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सुद्धा एकतानगर परिसराची पाहणी केली आणि नागरिकांना कुठल्याही मदतीसाठी संपर्क करा असं आवाहन केलंय। अनेक नागरिक या पूर्वीच्या अनुभवामुळे आधीच आपापल्या नातेवाईकांच्याकडे गेल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। पुण्यातल्या एकतानगरमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून 45,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर परिस्थिती जी आहे ती आणखी भीषण होऊ शकते असं चित्र आहे। त्यामुळे रेस्क्यूसाठी आधीच अग्निशमन दल, आर्मी असेल, या सगळ्यांनी आपापल्या बोटी ज्या आहेत त्या तयार ठेवलेल्या आहेत। सुरुवातीला अत्यंत उत्तम नियोजन केल्यामुळे काल रात्रीपासून पाणी भरत असताना सुद्धा फारशी अडचण जी आहे ती आली नाही। लोकांनी आपापल्या दुचाकी किंवा मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या घेऊन आधीच इथून बाहेर पडलेले होते। ते रात्री सुद्धा काही जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलेलं होतं आणि त्याच्यामुळे आज रेस्क्यू करताना फार अडचणी आल्या नाहीत। या सगळ्या परिस्थितीत काही मागे 2-3 सोसायट्या ज्या आहेत या सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं होतं। तिथल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीनं बाहेर काढले। आपण पाहतोय आर्मीची सुद्धा एक बोट जी आहे ही बोट अजूनही इथं स्टेशन्ड आहे। डिप्लॉयमेंट जी आहे ती त्यांनी पाण्यामध्येच ठेवलेली आहे। जर इथून कोणी आसपास आवाज दिला तर लगेच या लोकांना बाहेर काढता यावं यासाठी तयारी जी आहे ती अग्निशमन दलाने केलेली दिसते। लोक खिडकीतून त्यांना काय हवं नको त्याबाबतची माहिती जी आहे ती या अग्निशमन दलांना विचारत असतात किंवा त्यांना सांगत असतात। त्यानुसार त्यांची सोय जी आहे ती सोय केलेली असते। आर्मीचे जवान आहेत, अग्निशमन दलाचे जवान आहेत, त्यांना आपण विचारूया, तुम्ही आतापर्यंत किती लोकांना या बोटीतून रेस्क्यू करायची गरज पडली आहे तुम्हाला? आतापर्यंत 300 ते 400 लोकांना बाहेर काढण्यात आले आणि आता लोक असते तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती थांबून आहेत। जर इमर्जन्सी लागली तर आपण पाण्यातून फिरतोय। कोणाला जर बाहेर यायचं असेल किंवा एखादा पेशंट असेल तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण इथे तर आणि 2 दिवस पाणी आमच्या बोटी सतत इथं असल्यामुळे लोक पण तत्पर झालेत आणि आपण इथे सतत आहोत। काय आपण 24 तास इथे, 2-3 गाड्या आपल्या 24 तास इथे आहेत। बोटी ज्या आहेत ते इथं आहेतच, त्याबरोबर अग्निशमन दलाचे जवान आहेत, त्यांच्यासोबत लष्कराचे जवान ज्यांना पाचारण केलेलं होतं, जवळपास 150 जवान जे आहेत ते शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या अशाच पद्धतीनं रेस्क्यूचं काम करतात। लोक अनेक जण अजूनही त्यांच्या सोसायट्यांमध्ये आहेत। तिथे काही अडचण आली तर त्यांनी कळवावं अशा सूचना ज्या आहेत त्या सातत्यानं त्यांना माईकवरून दिल्या जात आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांसाठी आपण मागे पाहतो, इथून मागे नदी जी आहे त्या नदीत मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं दिसतंय। आतमध्ये काही सोसायट्या आहेत, या सोसायट्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती जी आहे ती झालेली आहे। खालचा तळमजला जो आहे तो पूर्णतः इथं पाण्यामध्ये गेलेला आहे। 5 ते 6 फूट पाणी जे आहे ते पाणी इथं भरलेलं आहे आणि त्याचा परिणाम नदीचं पात्र जे आहे त्याला अगदी लागून हा सगळा परिसर असल्यामुळे इथं सगळ्यात जास्त पाणी जे आहे ते भरलेलं दिसून येते। या सगळ्या परिस्थितीत लोक आणखी कोणी अडकलेले असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठीची ही तयारी होती। प्रशासनाने तयारी जी आहे ती जय्यत केलेली आहे यावेळेस, त्याच्यामुळे नुकसान जे आहे ते फारसं झालेलं नाही। मात्र पाणी आणखी वाढल्यानंतर पुन्हा कुणाच्या जीविताला धोका होऊ नये यासाठीची सगळी खबरदारी जी आहे ती खबरदारी अग्निशमन दलाकडून घेतली जाते। रेस्क्यूसाठीची पूर्ण तयारी जी आहे ती अग्निशमन दलाने केली। आपण नदीचा मुख्य प्रवाह जो आहे
तो पाहतोय अत्यंत वेग या पाण्याला आहे आणि तिथून पात्राच्या बाहेर हे सगळं पाणी जे आहे ते या निवासी इमारतींमध्ये शिरलेलं आहे। नदीला अगदी लागून असलेल्या या सगळ्या इमारती आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं पाणी भरलंय। संपूर्ण पार्किंग जे आहे ते जवळपास 5 ते 6 फूट पाण्यामध्ये हे पार्किंग जे आहे ते गेलेलं असल्यामुळे इथे नागरिकांना अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या होत्या। इथल्या बऱ्याच अंशी लोकांना आता अग्निशमन दलानं बाहेर काढलेलं आहे आणि या सगळ्यांना इथून बोटीनं घेऊन गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा महापालिकेकडून करण्यात आलेली आहे। जर कुणाला काही अडचण आली तर महापालिकेच्या मदत केंद्रामध्ये संपर्क साधावा, ती सगळी मदत जी आहे ती त्यांना दिली जाईल आणि अजूनही जे लोक घरामध्ये थांबलेले असतील दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती ज्यांना आवश्यकता वाटत नसेल त्या सगळ्या नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांशी संपर्क केल्यानंतर त्यांची पुढची व्यवस्था जी आहे, कुणी रुग्ण असतील किंवा तब्येत खराब झाली असेल कोणाची, या सगळ्यांना नेण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती अत्यंत चोखरित्या तयार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे नाशिक जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस आहे। अशातच सुरगणा, कळवण आणि दिंडोरी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय, संततधार आहे। त्यामुळे सुरगण्यातल्या नद्यांना पूर आलाय। कळवणमधील चनकापूर आणि दिंडोरीतल्या पालखेड तसंच पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे पाण्यानं मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण केलंय। पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत आहे। पण नाशिकच्या दिंडोरीतली ही दृश्य पाहतो। तिकडे त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडतोय। या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये पाणी साचलंय। कुशावर्त परिसरात बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचल्यानं भाविकांचे हाल झाले। मंदिराच्या पायऱ्यांवरून सुद्धा पावसाचं पाणी थेट मंदिरापर्यंत शिरल्याची परिस्थिती आहे। उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय, त्यामुळे भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी आहे। आपण त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेतलं दृश्य पाहतो आहोत। काही ठिकाणी तर गुडघाभर पाणी साचलेलं आहे, तर प्रशासन अलर्ट मोडवर आहे। लोकांना स्पीकरवरून विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत। नाशिक देवळालीच्या आमदार सरोज आहेर यांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्याचं दिसतंय। लोहशिंगवे वंजारवाडीला जोडणाऱ्या गराडी नाल्यावर पूल होता, हा पूल पाण्याखाली गेलाय। आमदारांवर ट्रॅक्टरमधून प्रवास करण्याची वेळ आली। आमदार सरोज आहिरे यांचा ट्रॅक्टरमधून हा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। लोकप्रतिनिधींची जर का अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न नागरिक विचारतात।